गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अनुराग स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण आलो आहोत कोकणात आपला शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी. माझ्यासोबत आहे माझे मित्र सुनील शिंदे. आपण चाललो आहोत कुंभारडे या गावामध्ये आपल्या जन्नी आईच्या पालखीला आणण्यासाठी. बेसिकली सानेवरती ते आपली सान असते. तिथून आपण आपल्या जन्नी आईच्या पालखीला घेऊन येणार आहोत गावामध्ये. मग ते पूजा वगैरे करून मग पालखी आपली जाणार आहोत. आता सध्या आपण घेऊन येऊया आणि पुढचं शिमगा उत्सव कोकणात कशा पद्धतीने साजरा केला जातो ना, ते आपण या आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आमच्या व्हिडिओला बघत राहा. बाय. पुढे दाखवतो तुम्हाला. शिमगा म्हणजे फक्त सण नाही, तो आपल्या गावाच्या आठवणी, आपुलकी आणि माणसांना पुन्हा एकत्र आणणारा आनंदाचा क्षण आहे. वर्षभर गाव सोडून दूर असलेले लोक शिमग्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतात आणि गाव पुन्हा जिवंत होते. शिमगा आला की गावातल्या प्रत्येक घरात ढोल, ताशा, गजर आणि नात्यांचे पुन्हा जागी होते. लहानपणीचा शिमगा, मित्रांसोबतची मस्ती, गावातली धावपळ आणि रात्रीचा खेळ, त्या आठवणी आजही मनात हसू देतात. शिमगा संपतो, गावात घालवलेले ते क्षण काही दिवस आयुष्यभरासाठी सुंदर आठवण बनून राहतात. शिमगा म्हणजे कोकणाची शान, परंपरा, संस्कृती आणि गावच्या एकतेचा सुंदर उत्सव. असा शिमगा आमच्या गवाडी या गावात कशा पद्धतीने साजरा केला जातो याची छोटीशी व्हिडिओ आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला पाहूया पुढे.
पाहण्याला देव माझा एक वर्षान येतो भेटीला आनंद गाव खांदा देतो पालखीला चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षान येतो भेटीला आनंदाला गाव खांदा देतो पालखीला
बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षान येतो भेटीला आनंद लागाव खाता देतो पालखीला चरणाशी येतो आई आशीर्वाद खायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंद लगाव खाता देतो पालखीला उगवला सूर्यनारायण भाग पंचमीला निरोप किरण घेऊन आली देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला हा वारा झोंबणारा करी इशारा निशाणाला हा वारा झोंबणारा करी इशारा निशाणाला गुलालास मनी उधळले ढोल वाजले गुलालास मनी उधळले ढोल वाजले कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षानं येतो भेटीला आनंद लगाव खाता देतो पालखीला तर मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल आपल्या जन्नी आईची पालखी प्रत्येकाच्या घरी येऊन प्रत्येकाला आशीर्वाद देऊन ती पुढे जात असते. अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या जन्नी आईकडून आशीर्वाद घेऊन भविष्यासाठी प्रार्थना करतो व त्यानंतर आपण सुरुवात करणार ते आपल्या होलिके दहनासाठी. सो गव्हाडी या गावामध्ये होलिका दहन कशा पद्धतीने साजरे केले जाते ना, ते आपण आता पुढे पाहूया.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाय बाय.